अहो मेलाय तो शेतकरी राहिला त्याचं धड फक्त जिवंत. दसरा दिवाळी त्याला सण आनंद नाही, त्याच्या घरात कोणीतरी मेल्यासारखं वाटतंय त्याला. आता काय मदत पाहिजे 5 एकर अहो राणा तिकडे शेतकरी जाऊन बघा तुम्ही. राजकारणी हो तिकडे जाऊन आवडू नका. हेक्टरी उत्पन्न द्या, ट्रॅक्टर उत्पन्न द्या. इथं राहायला जागा नाही राहिली शेतकऱ्याला. आणि तुम्ही काय सांगता पुढे हेक्टरी 5 लाख द्या आणि हेक्टरी 10 लाख द्या. काय जाळायचा का तुमचा पैसा? या शेतकऱ्याच्या घरात येऊन राहा, तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला सांगतो शेतकऱ्याला. तिकडे राहू इस्तीत राहून बाता आणता का, शेंगा आणता का? पुढे शेतकऱ्याला 2.5 लाख द्या, शेतकऱ्याला 5 लाख द्या. 2 दिवस येऊन राहणार ते शेतकऱ्याच्या घरात. अर्धा तास येऊन शेतकऱ्याच्या राहणार उभा राहणार. बांधून शेंगा आणता का? हा तुमच्या बापाचं लागून गेलं का राज्य? मतदानाच्या वेळी पाय धरता आणि आता काय मेलात का? 288 ना तुम्ही काय 1-2 आहेत का काय? एकनाथ शिंदे म्हणतो कुठं मी मंत्री होणार आहे, निकाम केलं म्हणून. अरे तू उपमुख्यमंत्रीच ना, त्यांच्या गचुऱ्याला धरून दाखव नये. झोपला काय? आणि सांगतो हिंदुत्वादी हिंदुत्वादी मानणारा राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तू शरद पवार गेले कुठं? मेले काय? मराठीसाठी झटणारे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील कुठे आहेत? आज शेतकऱ्याचा व्यथा दिसत नाहीत का त्यांना? लोकनेते पंकजताई मुंडे, धनंजय मुंडे आणि ओबीसी मोर्चा म्हणणारे हाके कुठे आहेत? फक्त शेतकऱ्याचा मेवा खायचा का? शेतकऱ्याच्या नावाखाली तुम्हाला बटन दाबून मतन मिळवायला जमतं, शेतकऱ्याच्या नावाखाली तुम्हाला जातीवाद करायला जमतो. मग आज शेतकरी दिसत नाही तुम्हाला? जाती जातीमध्ये भांडणं लावायला जमतात. अहो या ना शेतकऱ्याच्या बांधावर, या ना ओबीसीच्या बांधावर, या ना मराठ्याच्या बांधावर. पोते काढून सांगा तयार राहायला सांगत होतात ना तुम्ही. मग कुठे गेलात? 2 ठिकाणी 2 दसरा मेळावे होतात ना. तिकडे 4 उद्धव ठाकरेचा होतो ना दसरा मेळावा. उद्धव ठाकरे पैसा खर्च करून लोक नेतोच ना. अरे दे ना शेतकऱ्याला मदत. आमदाराला 2 लाख द्यायला तुझ्याकडे पगार द्यायला पैसे आहेत ना. मग या ठिकाणी दे ना मदत. ज्या मराठवाड्यामध्ये जानेवारीत पाण्याच्या पिण्याची व्यवस्था नसती त्या मराठवाड्यामध्ये आज पूर आलाय. गेल्या डिसेंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी मोसंबीच्या बागासाठी लोकांनी विकत पाणी घातलं. त्या ठिकाणी आज अशी भीषण परिस्थिती होते. कुठे गेलेत आमदार? नुसते या जातीवरून त्या जातीवर टीका करायला आहेत का? या पक्षावरून त्या पक्षावर टीका करायला आहेत का? यामध्ये सबसेल आमदार खासदाराची नव्हे तर शेतकऱ्याची चूक झालेली आहे निवडणुकीत निवडून देताना. परंतु त्याच आमदाराला घरातून गचुऱ्याला धरून दाखवण्यासाठी आणा. त्याशिवाय या आमदाराला खासदाराला कळणार नाही. अरे कुठे ते बजरंग सोनवणे बळच मतदान केलं ना तुम्ही लोकांनी, त्याला आनंद त्याला दाखवा ना. कुठे तुमचे मंत्री, कुठे जातीवाद करणारे आनंद त्यांना दाखवा ना. आज शेतकरी हळहळतोय, तळतळतोय, रडतोय. शेतकरी पूर्णपणे मेलाय. त्याचा फक्त जीव निघून जायचा बाकी. एका झाडाला 10 जोड्या लागल्या होत्या. त्यातली एक जोडी सुद्धा शिल्लक आज त्या शेतकऱ्याच्या शेतामधल्या झाडाला राहिली नाही. फळबाग असेल, ऊस बागायतदार असेल. अहो काही शेतकऱ्याच्या विहिरी पाण्याखाली येतात. काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेलाय. काही शेतकऱ्याच्या घरधान्यामध्ये पाणी घुसलंय. कोणत्या राजकारणाच्या घरामध्ये पाणी घुसलंय मला दाखवा. 288 आमदारापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्याचे, कोणत्या मुख्यमंत्र्याच्या घरामध्ये पाणी आज? नुसत्या तिकडे घरी बसून सांगा आणता का न्यूज चॅनलला? इथे येऊन पाण्यात राहा, उभा राहा, लोकांना भेटी द्या, लोकांचं झालेलं नुकसान तात्काळ भरपाई करून देण्याची ग्वाही द्या. एवढं बोलून थांबतो.